नमस्कार. ह्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की ट्रिपला कुठल्या कुठल्या पद्धतीने आपण कॅन्सल करू शकतो. तर चला आपण एक ट्रिप बुक करू. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला ट्रिप आली आहे. आपण नोटिफिकेशन साऊंड बंद करण्यासाठी वरती असं करू शकतो. आणि त्यानंतर जर आपल्याला ही ट्रिप नको आहे आपला फोन वाजल्यानंतर, तर तुम्ही रिजेक्टही करू शकतात. आणि रिजेक्ट कसं करायचं हे बटन दाबल्यावर तुम्ही रिजेक्ट करू शकतात. रिजेक्ट ज्यावेळेस तुमचं जर तुम्ही ऑटो पार्टनर असाल आणि तुम्हाला ट्रिप आली, आपण तुमची ऑटो ऑलरेडी कोणी कस्टमर बसला असेल, त्यावेळेस तुम्ही रिजेक्ट करू शकतात. आता आपण बघूया की ट्रिप आल्यानंतर दुसरं कॅन्सलेशनचं काय ऑप्शन आहे आपल्याकडे. आता एक आपण ट्रिप बुक करू. तेव्हा ही ट्रिप आली, आपण त्याला ॲक्सेप्ट केलं. आपण ॲक्सेप्ट केल्यानंतर कस्टमरला कॉल करतो, बरोबर. आता कॉल केल्यानंतर जर कस्टमरने सांगितलं की तो ट्राय करत होता, तर आपण कसं कॅन्सल करू शकतो. तर इथं बघू शकता, तुम्हाला इथं कॅन्सलचं बटन आहे. तर तुम्ही इथं कॅन्सलला क्लिक केल्यानंतर इथं टाईप करू शकता, मराठीत पण टाईप करू शकता की कस्टमर हे ट्राय करत होते, पण हे फक्त फोन केल्यानंतर. जर कस्टमर नाही म्हणत असेल तर अशा पद्धतीने तुम्ही ही ट्रिपला कॅन्सल करू शकतात. जर ट्रिप तुम्ही कॅन्सल नाही केली तर तुम्हाला पुढची ट्रिप मिळणार नाही. म्हणून जर कस्टमरला ट्रिप नको हवी असेल तर त्वरित त्याला कॅन्सल करा. आता परत आपण एक ट्रिप बुक करू आणि बघूया आपल्याला दुसरं काय कॅन्सलेशनचं ऑप्शन आहे. तर बघा, आपल्याकडे एक ट्रिप आली, आपण त्याला ॲक्सेप्ट केलं, कस्टमरला कॉलही केला आणि कॉल नंतर कस्टमरने सांगितलं हो, पिकअप लोकेशन आणि ड्रॉप लोकेशन बरोबर आहे आणि तुम्ही या. आणि आपण त्याप्रमाणे आपण त्या ठिकाणी पोहोचलो. गुगल मॅपच्या साहाय्याने त्या ठिकाणी पोहोचलो. पोहोचल्यानंतर कस्टमर फोन उचलत नसेल किंवा काही कारणास्तव आपल्याला ट्रिप कॅन्सल करावी लागली, तर त्यावेळेस आपण कशी कॅन्सल करायची. तर इथं बघा, टायमर आहे. टायमरच्या खाली एक मार्क नो शो म्हणून आहे, त्या बटन क्लिक करून आपण इथं कारण लिहू शकतात. तर असं कारण लिहायचं आणि त्याला कन्फर्म करायचं. तर अशा 2-3 पद्धतीने तुम्ही ट्रिपला रिजेक्टही करू शकतात, कस्टमरला कॉल केल्यानंतर कॅन्सलही करू शकतात आणि कस्टमरच्या ॲड्रेसला गेल्यानंतर नो शो मार्कही करू शकतात. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला काहीही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला विचारू शकता. धन्यवाद.